नमस्कार, माझे नाव सुभद्रा रवी ननवरे. मी नगरेश्वर प्राथमिक विद्यालय या शाळेमध्ये इयत्ता 5वी मध्ये शिकते. आज स्कॉलरशिपच्या क्लासमध्ये आमच्या बाईंनी आम्हाला घटक 25वा सरळ व्याज हा धडा सांगितला आहे आणि त्याच्याबद्दल सगळी माहिती सांगितली आहे आणि त्यांनी आम्हाला उदाहरणे पण समजून सांगितली आहे. त्यातील एक उदाहरण आम्हाला सराव प्रश्नासाठी सोडवायला दिलेला आहे. त्यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करते. तर चला आपण प्रश्न वाचू. जसाजसे 10 दराने 6000 मुद्दलाचे 1 वर्षाचे सरळ व्याज किती होईल? आता बघा मित्रांनो, इथे सरळ व्याज नाव दिलेले आहे, म्हणजे आपल्याला सरळ व्याजाचं सूत्र वापरावे लागेल. सरळ व्याजाचं सूत्र काय आहे? मुद्दल गुणिले दर गुणिले मुद्दल. चला आपण लिहून घेऊ. आणि याला भागिले करायचं आहे आपल्याला 0. तर प्रश्नामध्ये आपल्याला मुद्दल किती सांगितले आहे? आपल्याला मुद्दल सांगितले आहे 6000. तर 6000च्या वेळात आपण 6000 लिहून घेऊ. त्याला गुणिले करूया आणि आपल्याला दर किती सांगितला आहे? दर आपल्याला 10 सांगितला आहे, म्हणून दरच्या ठिकाणी 10 लिहून घेऊया. आणि वर्ष आपल्याला 1 सांगितले आहे, म्हणून मुद्दलच्या ठिकाणी 1 लिहून घेऊया. आणि आता आपण छेदामधील 1 0 कट करूया. आता छेदामधील झाला म्हणजे याचा पण व्हायला पाहिजे, मग याचा पण 1 करूया, याचा पण आणि याचा पण. आता केला आपण. आता याचा गुणाकार करूया. 60 गुणिले 10 गुणिले 1. तर बघा, आता आपण मानून घेतलेला आहे. तर चला आपण आता करूया. आता इथे 2 शून्य दिलेले आहेत, म्हणून 2 आणि 6 1 6. तर चला आपले आता उत्तर आपलं आलेलं आहे 600. तर चला आपल्या पर्यायामध्ये आहे का बघूया. पहिलं येत नाही, दुसरं पण येऊ शकत नाही, तिसरं पण नाही, चौथं येऊ शकतं. आपलं जे इथे उत्तर आलेलं आहे ते पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब.